नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महास सेमी इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे इयत्ता 7वी मराठी बालभारती 6वा धडा थोरांची ओळख, डॉक्टर खानखोजे याचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत। प्रश्न पहिला आहे, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। त्यामध्ये अ, तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत। हे विधान सत्य आहे। प्रश्न क्रमांक आ, भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं। असत्य। प्रश्न ई, लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला। सत्य। प्रश्न ई, भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले। हे विधान सत्य आहे। प्रश्न दुसरा आहे, खालील आकृती पूर्ण करा। भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत। स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य। प्रश्न तिसरा आहे, कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा। त्यामध्ये अ प्रश्न आहे, भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी टिंबटिंब येथे प्राप्त केली। याचे उत्तर आहे पहा, अमेरिका। प्रश्न क्रमांक आ, टिंबटिंब या विषयात भाऊंचा दबदबा वाढला। याचे उत्तर आहे जेनेटिक्स। प्रश्न क्रमांक ई, भाऊंनी टिंबटिंब या विषयात डॉक्टरेट मिळवली। याचे उत्तर आहे कृषीशास्त्र। प्रश्न चौथा, मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा। तर पहा, याचे उत्तर आहे भाकरी, उपमा, चिवडा, पॉपकॉर्न, रवा, भजी, कटलेस, थालीपीठ इत्यादी। खाली दिलेला तक्ता पूर्ण करा। यामध्ये पहा, आपल्याला वाक्य दिलेलं आहे, त्यामधले क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचे आहे। तर इथे पहिला प्रश्न आहे पहा, काल तो मुंबईला गेला। क्रियापद जाणे, क्रियाविशेषण काल, क्रियाविशेषणाचा प्रकार कालवाचक। दुसरा प्रश्न आहे, तो भरभर जेवतो। क्रियापद आहे जेवणे, क्रियाविशेषण भरभर, क्रियाविशेषणाचा प्रकार रीतिवाचक। तिसरा प्रश्न आहे, इथे शहाळी मिळतात। क्रियापद आहे मिळणे, क्रियाविशेषण इथे, क्रियाविशेषणाचा प्रकार स्थलवाचक। पुढचा प्रश्न आहे, मी तो धडा दोनदा वाचला। क्रियापद आहे वाचणे, क्रियाविशेषण दोनदा, क्रियाविशेषणाचा प्रकार संख्यावाचक। खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा। तर इथे आपल्याला काही क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहेत, तर आपल्याला ते इथे रिकाम्या जागेमध्ये भरायचे आहेत। त्यामध्ये अ प्रश्न आहे पहा, माझ्या डोळ्यातून टिंबटिंब आसवे गळू लागली। याचे उत्तर आहे टपटप। माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली। प्रश्न क्रमांक आ, मी आईच्या गळ्यात पडून टिंबटिंब रडलेलो। याचे उत्तर आहे ढसाढसा। प्रश्न क्रमांक ई, रात्र होताच सगळ्यांचे डोळे टिंबटिंब मिटू लागतात। याचे उत्तर आहे आपोआप। पक्ष्याने आपले पंख टिंबटिंब फडफवले। सावकाश फडफवले। थँक्यू फॉर वॉचिंग। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। थँक्यू फॉर वॉचिंग।